मराठी अनिवार्य लेकिन हिंदी पर कार्रवाई क्यों? गोंदिया के ऑटो चालकों ने उठाई आवाज। हम मराठी बोले तो यात्री समझते नहीं, हिंदी में बात करने की छूट की ऑटो चालकों की मांग। गोंदिया में ऑटो चालकों की मांग ने मराठी भाषा की अनिवार्यता के बीच एक नया सवाल खड़ा कर दिया है। राज्य सरकार ने ऑटो और टैक्सी चालकों के लिए मराठी भाषा को लेकर नियम लागू किए हैं। 15 अगस्त तक मराठी सीखने की समय सीमा दी गई और इसके बाद कार्रवाई की बात की गई है। इसी बीच गोंदिया जिले की ऑटो चालक यूनियनों ने प्रशासन से मांग की है कि अगर चालक यात्रियों से हिंदी में बातचीत करते हैं तो सिर्फ हिंदी बोलने के आधार पर उन पर कार्रवाई नहीं की जानी चाहिए। ऑटो चालकों का तर्क यह है कि गोंदिया एक सीमावर्ती जिला है। जिले की सीमाएं मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ से जुड़ी हुई है, जिसके चलते यहाँ बड़ी संख्या में हिंदी भाषी यात्री आते हैं। ऑटो चालकों का कहना है कि हम मराठी बोलते हैं तो कई यात्रियों को समझ नहीं आता। ऐसे में यात्री को सही जगह पहुंचाने और किराए समेत जरूरी जानकारी देने के लिए हिंदी में बातचीत करना हमारी मजबूरी है। चालकों का कहना है कि वे मराठी भाषा का विरोध नहीं कर रहे, लेकिन सीमावर्ती जिले का स्थानीय परिस्थितियों को ध्यान में रखते हुए हिंदी में संवाद करने की छूट भी मिलनी चाहिए। मैं गोंदिया जिला पूर्व अध्यक्ष सतीश समुद्रे। मी गोंदिया जिला अध्यक्ष सतीश समुद्रे। गोंदियात सीमावरून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्य लागलेलं आहे। इथून पुष्कळ प्रवासी येतात, तर त्याच्या हिंदीवर आम्ही त्यांच्यासोबत व्यवहार ते करते, तर मराठी बोलून त्याला समजणार नाही, तर आम्हाला त्यांच्यासोबत हिंदीवर बोलावं लागेल। तर सरकारने याच्यावर थोडंसं शिथिलता घ्यायला पाहिजे का ऑटोवाले बरोबर मराठी बोलता का नाही बोलता, त्याच्यावर शिथिलता घ्यायला पाहिजे। आमची कार्यशाळा पण घेतलेली आहे आरटीओ साहेबना का सर्वांना आरटीओनं लायसन्स पण चेक केलेला आहे। आणखीन पुष्कळ समस्या आहे ऑटोवाल्याची। सरकारनं अर्धी तिकीट केलं आहे महिलांसाठी, पण आमच्या ऑटोवाला वर त्यांच्या धंद्यावर त्याच्या व्यापारावर पुष्कळच अर्धशीत झालेला आहे त्यांचा धंदा। त्याचा ते आपल्या पोराबाळांना कसं शिकवणार, त्याच्या पोरेबाळ कसं विकसित होणार। आमची मराठी तुम्हाला येत होती, हिंदी बोलता मराठी शिकले तुम्ही आता किती महिन्यापासून? मराठी तर आम्हाला येतच नाही। आम्ही महाराष्ट्र राज्यात राहतो, तर मला मराठी येतच आहे। तर आम्ही मराठीवरच जास्त व्यवहार करतो, मराठी भाषेवर। ऑटो चालकों की इस मांग पर गोंदिया जिले के पालक मंत्री और राज्य मंत्री इंद्रनील नाइक ने भी अपनी भूमिका स्पष्ट की है। इंद्रनील नाइक के मुताबिक गोंदिया पहले मध्य प्रदेश का हिस्सा रहा है, इसलिए यहाँ की भाषाएं और सामाजिक परिस्थितियां महाराष्ट्र के अन्य जिले से कुछ अलग है। आजपासून मराठी सक्ती करण्यात आली आहे ऑटो रिक्षा टॅक्सी ड्रायव्हरांना, याच्यावर काय म्हणणार? सरकारने जो हा निर्णय आणला की ऑटो रिक्षा चालकांना मराठी यायला पाहिजे, त्या निर्णयाचा ऑटो रिक्षा चालक स्वागत करत आहोत। पण आमच्या गोंदिया जिल्हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून आहे आणि बहुतांश लोक तिकडचे येतात आणि त्यांच्यासोबत आम्हाला मराठीमध्ये बोलले तर आमचा व्यवहार बरोबर होणार नाही। ते हिंदीत बोलतील तर आम्हाला पण हिंदीमध्ये बोलावं लागेल। काय आणखी पण सरकार नेहमी वेगवेगळ्या नवीन GR आणि ह्या काढत असतात योजना, आणि आम्ही त्यांच्या फॉलो करतो। पण आमच्या ऑटो रिक्षा चालकांची एक समस्या खूपच आहे की जे सरकारने अर्धे तिकीट महिलांसाठी केले आहे, त्यांच्या आम्हाला पुष्कळच नुकसान होत आहे। अर्ध्या तिकीटमुळे आमचे धंदे पूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत। तर सरकारचे आम्ही नेहमी जे ते आणतात योजना आणतात त्याचा फॉलो करतो, पण सरकारने आमच्या पण या समस्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। उन्होंने कहा कि इस मुद्दे पर सकारात्मक चर्चा के जरिए समाधान निकालने का प्रयास किया जाएगा। आखरी दिवस शिकण्याच्या गोंदियातही मोठ्या प्रमाणात हिंदी बोलले जाते, अशा राज्यभरातील ऑटो चालकांना काय सांगतात? नाही, बरोबर आहे। महाराष्ट्रात आपण मराठी बोलायलाच पाहिजे हे मान्य आहे, पण आता गोंदियाची भौगोलिक परिस्थिती जर बघितली आणि इतिहास बघितलं तर याला इतिहास होतं की हा मध्य प्रदेशमध्ये होता हा भाग, आणि मध्य प्रदेशमध्ये आजही हिंदी बोलले जाते तिथे। म्हणून याचं काही ना काही बोलून सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, मला असं वाटतंय। त्यांच्यावर कारवाई करण्याचं म्हटलेलं आहे। नाही, मी काय म्हणतोय, आता मी एक गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला एकदा मुंबई गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू द्या सरनाईक साहेबांशी, त्यानंतर आपण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढू आपण। आणि दुसरं, IAS IPS ऑफिसर आपल्याला बाहेरच्या राज्यातून आपल्याला मिळतात, आपल्याला सर्वांना माहिती आहे। साऊथमधून तर थेट बिहार, नॉर्थ ईस्ट कडले पण आपल्याकडे ऑफिसर्स आहेत।
UP बिहारचे पण आहेत मोठे मोठे अधिकारी आपल्या महाराष्ट्रात आहेत, पण ते सर्व मराठी शिकतात आणि बोलतात आणि लिहितात पण. तर मराठी शिकणं मला वाटते आपल्याला चांगलंच आहे, सर्वांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. उन्होंने यह भी कहा कि मुंबई जाने के बाद संबंधित लोगों के साथ चर्चा कर इस विषय पर कोई रास्ता निकाला जाएगा। अब एक तरफ सरकार का मराठी भाषा के प्रति आग्रह है, तो दूसरी तरफ सीमावर्ती जिले के ऑटो चालकों की व्यावहारिक परेशानी। ऐसे में सरकार इन दोनों के बीच किस तरह का संतुलन बनाती है, इस पर सभी की नजरें टिकी हुई है। न्यूज़ फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।